राज्य शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मुलींना 12वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी जळगावमध्ये केली होती असे निवेदनात म्हटले आहे। बराच वेळा ग्रामीण भागातील मुलींची उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना इच्छा असून सुद्धा शिक्षण घेता येत नाही। तेव्हा या घोषणेने अशा मुलींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। तेव्हा महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची जी घोषणा केली होती त्याचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा, जेणेकरून या योजनेचा लाभ राज्यातील मुली घेऊन मुलींचे उच्च शिक्षण घेण्याच्या प्रमाणात वाढ होईल असे निवेदनात म्हटले आहे। या संदर्भात डॉक्टर संतोष साळवे यांनी अधिक माहिती दिली। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे की राज्यात 9 फेब्रुवारी 2024 रोजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी घोषणा केली होती की राज्यामध्ये जे मुलींचे शिक्षण आहे, वैद्यकीय असो, डी फार्मसी असो, लॉ असो, इंजिनिअरिंग असो, हे सर्वपणे पूर्णपणे मोफत दिले जाईल। पण हे फक्त मुलींच्या मोफत शिक्षणाचा फक्त विषय हा घोषणेवरच झालेला आहे। त्याचा कोणत्याही प्रकारचा GR अजून शासनाने काढण्यात आलेला नाही। तर लवकरात लवकर आमची शासनाला विनंती राहील की लवकरात लवकर मुलींच्या मोफत शिक्षणाचा GR काढण्यात यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्यांसाठी ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।